हॅलो मित्रांनो, आज मी माझा एक जुना चॅनल होता. आता त्याला खूप वर्ष झाले. तो आम्ही कोरोनाच्या सीझनमध्ये त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये चालू केला होता. पण आता तो मी पुन्हा रिझ्यूम करतो आहे, म्हणजे पुन्हा चालू करतो आहे. शेअर मार्केट रिलेटेड तो चॅनल असेल. आणि तो मी पहिले तुम्हाला त्या चॅनलची थोडी आयडिया देतो आणि व्हिडिओ मी एकदम शॉर्टच ठेवणार आहे, कारण की मी नंबर ऑफ व्हिडिओज भरपूर क्रिएट करेल. फक्त मी एक ओव्हरव्ह्यू आयडिया देतो या व्हिडिओजमध्ये की आपण पुढं काय करणार आहोत आणि कशापासून आपल्याला सुरुवात करायची. तर तुम्ही बघितलं तर माझा हा पहिले एक व्हिडिओ होता. नाव होतं शेअर मार्केट मराठी म्हणून. त्याच्यावर मी 6-7 व्हिडिओज अपलोड केले होते आणि ठीकठाक व्ह्यूज पण होते. बघितलं व्ह्यूज तर 800, 500, 400, 2000 बऱ्यापैकी ठीकठाक व्ह्यूज होते. पण पुढं जॉबमुळं किंवा काही गोष्टींमुळं मी कंटिन्यू किंवा मी स्वतः ट्रेडिंग करायचो, त्याच्यामुळे मला वेळ भेटला नाही. तर मी या गोष्टी आता सध्या माझ्याकडे वेळ असतो आहे भरपूर, आणि मी भरपूर वर्ष ट्रेडिंग केल्यामुळे आता मी हळूहळू व्हिडिओज ट्राय करतो आहे. आता मी चालू करतो, म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 व्हिडिओज तर मी इझिली टाकू शकतो. तर आता सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की आपल्याला जे गोष्टी बघायच्यात तर त्या तुमच्याकडं जे काही ट्रेडिंग पोर्टल असतात, तुम्ही कशावरून पण समजा ट्रेड करता, तुमच्याकडं स्टॉक असेल, झिरोदा असेल किंवा बाकी भरपूर सारे ब्रोकरचे ट्रेडिंग पोर्टल असतात, त्याच्यावर तुम्ही चार्ट पॅटर्न बघता, ॲनालिसिस करता किंवा त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक सॉफ्टवेअर सांगतो ट्रेडिंग व्ह्यू म्हणून. तर ट्रेडिंग व्ह्यूवरती सगळ्यात सिम्पली, इझिली आणि चांगल्या पद्धतीने आपण चार्ट ॲनालिसिस करू शकतो, टेक्निकल ॲनालिसिस किंवा फंडामेंटल ॲनालिसिस. त्यासाठी त्यासाठी हे जे ट्रेडिंग व्ह्यू सॉफ्टवेअर आहे हे एकदम बेस्ट सॉफ्टवेअर आहे मार्केटमध्ये. तर ह्याचा फायदा हाच आहे की हा एकदम सिम्पल टू यूज आहे आणि याचं तुम्हाला मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन पण भेटून जाईल. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो हे तुम्हाला इन्स्टॉल कसं करता येईल. तर तुम्ही फक्त गुगलवरती ट्रेडिंग व्ह्यू टाईप केलं आणि ट्रेडिंग व्ह्यूवरती इनिशियली जो काही सर्च येईल त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर एक विंडो ओपन होईल, ट्रेडिंग व्ह्यू, ठीक आहे. आणि इथं तुमचा जो पण मेल आय डी असेल तो मेल आय डी ओपन करून दोन्ही तुम्हाला टिक करायचे आहेत. ॲक्च्युली हा माझा दुसरा मेल आय डी आहे, तर मी ह्याच्यासाठी यूज करत नाही आहे, त्याच्यामुळं ही सिम्पल प्रोसेस आहे फक्त. तर ठीक आहे, एक तुम्हाला दाखवतो की याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशी विंडो येईल सिम्पल, ठीक आहे. सिम्पल एक अशी विंडो येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे इथल्या ऑप्शनवरती प्रोडक्टवरती क्लिक करायचं आहे. प्रोडक्टवरती सुपर चार्ट्स, बाकी जे पण काय असेल स्क्रीनर्स, कॅलेंडर्स वगैरे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, फक्त सुपर चार्ट्सवर इथं क्लिक करा. ओके, ठीक आहे. थोडं नेट स्लो असल्यामुळं थोडं कॉम्प्रोमाइज करा तुम्ही, बाकी हळूहळू मी तुम्हाला सांगाल व्यवस्थित, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही सुपर चार्टवर क्लिक करतात त्यावेळेस ही विंडो ओपन होती. तर ह्या विंडोमध्ये आता मी तुम्हाला बेसिकली सांगणार ही विंडो म्हणजे काय, याच्यामध्ये जे पॅनल्स आहेत त्याचा काय उपयोग आहे. आता माझ्याकडे ऑलरेडी दुसरं अकाउंट आहे, तर त्या विंडोचं मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो सध्या, ठीक आहे. तर ही जी आहे ही ट्रेडिंग व्ह्यूची विंडो आहे. तर ह्या व्ह्यूमध्ये तुम्ही इथं मध्ये बघितलंच तर तुम्ही कोणता पण स्टॉक घेतला, कोणता पण इंडेक्स घेतला, त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला त्याचा चार्ट पॅटर्न तुम्हाला इथं दिसून येतो. आता मी HDFC बँक घेतला किंवा इथं ICICI बँक सिलेक्ट केला, इथं हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, इथं ITC आहे, तर तुम्हाला त्याचा चार्ट पॅटर्न इथं दिसून येईल. तर हे मेन आपलं ट्रेडिंग टर्मिनल असतं. हे ट्रेडिंग टर्मिनलवरून आपण पूर्ण टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस करू शकतो. तर हे टेक्निकल ॲनालिसिस आपण का करतो, कारण की आपल्याला जर एखाद्या शेअर्समध्ये ट्रेड घ्यायचा आहे, का इंट्राडे घ्यायचा आहे किंवा काही दिवसांसाठी किंवा काही वर्षांसाठी कशा ट्रेडिंग करायची, तर तो कधी घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे, तर तुम्हाला हे चार्ट पॅटर्न्सवरून सगळं लक्षात येतं. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे कॅन्डल्स माहिती पाहिजे. कॅन्डल्स म्हणजे काय, की हे रेड कॅन्डलचा काय अर्थ होतो, ग्रीन कॅन्डलचा काय अर्थ होतो, ठीक आहे. जर कोणाला माहिती नसेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा, मी एक सिम्पल व्हिडिओ त्यासाठी बनवल की कॅन्डल्स म्हणजे काय, कॅन्डलिस्टिक पॅटर्न्स काय असतात. बाकी आपण इंडिकेटर, सपोर्ट, रेजिस्टन्स, प्राईज ॲक्शन वगैरे पुढे बघणारच आहोत, पण हे बेसिक सिम्पल ॲटलिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे की कॅन्डल्स म्हणजे काय, ठीक आहे. हे सिम्पल तुम्हाला कॅन्डल्स दिसतात आणि हे मध्ये इंटरवलचे लाईन्स आहेत ते एक दिवसाचे आहेत. म्हणजे एक दिवसामध्ये तुमच्या शेअरची प्राईस इथून इथं गेली. तर तुम्ही आता हा बघितला, हा मी ओपन केला आहे ITC लिमिटेडचा, इथं हायलाईट होता असेल बघा,
ठीक आहे. आता ह्या ट्रेडिंग टर्मिनलमध्ये हे लेफ्ट साईडला जे असतं हे सगळे तुमचे हे टूल्स आहेत, लेफ्ट साईडचे जे पॅनल्स आहेत त्याच्यामध्ये ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळे चार्ट किंवा ट्रेंड लाईन्स वगैरे क्रिएट करू शकता. समजा मी तर याच्यामध्ये गेलो तो मला ट्रेंड लाईन टाकायची असेल, समजा मी इथून एक अशी ट्रेंड लाईन टाकली सिम्पली, किंवा मला मी याच्यामध्ये जाऊन समजा मला हॉरिझॉन्टल लाईन टाकायची, तर मी अशी एक हॉरिझॉन्टल लाईन टाकली. तर हे सगळ्या लाईन्स, ट्रेंड लाईन्स किंवा फिबोनाची चार्ट्स असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रॅटर्जीज असतात, किंवा तुम्हाला काही मेजर करायचं आहे, तुमचा जो स्टॉक आहे तो इथून इथपर्यंत जो मूव झाला आहे तो किती पर्सेंटमध्ये मूव झाला आहे, हे सगळं आपण इन फ्युचरमध्ये जसं जसं पुढचे व्हिडिओज क्रिएट करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. सध्या मी तुम्हाला फक्त याचा एक ओव्हरव्ह्यू देतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या जे बॉटम पॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्ही इथं तुम्हाला समजा फक्त एक दिवसाचा स्टॉक बघायचा, एका दिवसामध्ये कुठून कुठे गेला, 1 दिवसात किंवा 5 दिवसात, 1 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये इथं सेट करू शकता. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही 1 दिवसात बघितलं, ठीक आहे, इथं व्यवस्थित दिसत नाही आहे, तुम्ही याच्यावरती एक तर डबल क्लिक करू शकता, किंवा डबल क्लिकने नाही झालं तर रिसेट चार्ट व्ह्यू करू शकता. रिसेट चार्ट व्ह्यूने तुम्हाला प्रॉपरली लक्षात येईल की तो चार्ट हा जो स्टॉक आहे ITC लिमिटेड तो कुठं ओपन झाला आहे आणि कुठं क्लोज झाला आहे. तुम्ही जर इथं बघितलं तर इथं दिसेल की तो किती वाजता ओपन झाला आहे. जर खाली बघितलं इथून खाली तर किती 9:15 वाजता तो ओपन होतो. ठीक आहे याच्यामध्ये. आणि इथं बघितलं तर तो 3:30ला क्लोज होतो. तर त्यावेळेस ही जी प्राईज असेल ही प्राईज ह्या राईट साईडचा जो व्हर्टिकल कॉलम आहे त्याच्यावरती तुम्हाला प्राईज इंडिकेट होईल. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या बॉटम पॅनलमध्ये हे ऑप्शन दिसतील. तर बॉटम पॅनल तुम्ही वरती थोडा स्ट्रेच केला तर इथे हे रिप्लाय ट्रेडिंग किंवा ट्रेडिंग पॅनल्स वगैरे असतात. हे ट्रेडिंग पॅनल्स जर तुमचं हे वेगवेगळ्या फायर्समध्ये, धनमध्ये अकाउंट असेल किंवा पेपर ट्रेडिंगचं तुमचं वेगळा सबस्क्रिप्शन असेल तर तुम्ही इथून डायरेक्ट ट्रेडिंग करू शकता, पण शक्यतो असं कोणी करत नाही. हे झालं बॉटम पॅनल. बॉटम पॅनल एवढं इम्पॉर्टंट नाही, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हा राईट पॅनल. राईट पॅनलमध्ये तुम्हाला इथं वॉच लिस्टचा जो ऑप्शन आहे तो क्रिएट करता येतो. आता मी जे वॉच लिस्ट क्रिएट केले आहेत, मी नंबर ऑफ वॉच लिस्ट क्रिएट केलेले आहेत. आता वॉच लिस्ट क्रिएट करण्यासाठी इथं प्लस बटन आहे. प्लस बटनवर क्लिक केल्यानंतर प्लस बटन नाही, वॉच लिस्ट ह्याच्यामध्ये गेलं वॉच लिस्टमध्ये, मग प्लस बटनवर क्लिक करायचं आणि इथं तुम्ही सिलेक्ट केलं निफ्टी. ॲड सिम्बॉल, जस्ट अ मिनिट. ठीक आहे. वॉच लिस्टमध्ये इथं गेल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल क्रिएट न्यू लिस्ट. आता मी क्रिएट न्यू लिस्ट नाही करू शकत, कारण की माझ्या ह्या ऑलरेडी ज्या लिस्ट आहेत त्या पूर्ण फिल झाल्या आहेत. माझं जे काही बेसिक प्रीमियम अकाउंट आहे ते प्रीमियम अकाउंटमध्येच मी एवढ्या नंबर ऑफ लिस्ट क्रिएट करू म्हणजे केलेले आहेत. तर तुम्ही फक्त एकच कोणती तरी लिस्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचे स्टॉक्स ॲड करू शकता. आता मी याच्यामध्ये बघितलं तर मी निफ्टी इंडेक्स टाकलेला आहे. तर निफ्टी इंडेक्समध्ये तुम्ही बघा मी काय काय टाकलं आहे. इंडिया विक्स, निफ्टी बँक निफ्टी ऑटो, हे वेगवेगळे सेक्टर्स ॲड केले आहेत. त्याच्यानंतर निफ्टी जायंट्स म्हणून मी एक वॉचलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा HDFC बँक, ICICI, हिंदुस्तानी युनिलिव्हर, ITC, हे अशा वेगवेगळ्या वॉचलिस्ट मी इथं बनवून ठेवलेल्या आहेत. हे सगळे US मार्केटची वॉचलिस्ट आहे. US स्टॉक्स आहेत जे अमेरिकेमध्ये ट्रेड होतात, किंवा ADR काय असतात, GDR काय असतात. फ्युचर्समध्ये निफ्टी फ्युचर्स ॲड केलं आहे. बॉन्ड यील्ड्स काय असतात, जे US ट्रेजरी बॉन्ड यील्ड्स आहेत किंवा इंडियन ट्रेजरी बॉन्ड यील्ड्स आहेत, हे सगळे मी इथं ॲड केले आहेत. हे इथून तुम्ही सिम्पली वॉचलिस्टमध्ये गेल्यानंतर क्रिएट वॉचलिस्ट केल्यानंतर इथं सिम्पल एक 1 बाय 1 ॲड करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कोणता पण स्टॉक समजा जो ॲड केलेला आहे, समजा मी माय स्टॉकवर गेलो, त्याच्यावरती तुम्ही इथं क्लिक केलं, समजा मी रिलायन्सवर क्लिक केलं तर रिलायन्सचा चार्ट ओपन होईल. आणि तुम्ही जर ह्या पॅनलवरती आले, इकडच्या पॅनलवरती टॉप पॅनलला, तर इथून तुम्हाला किती मिनटाचे कॅन्डल पाहिजे, 2 मिनटाची पाहिजे, 5 मिनटाची पाहिजे, तर ती तुम्हाला शो होऊ शकते. ठीक आहे. मग राईट क्लिक करून रिसेट चार्ट व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेल. त्यानंतर हे बार्स असतात, हे कॅन्डलस्टिक जे बार्स आहेत तर ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा शो करू शकता. हे लाईन बार्स आहेत किंवा हे हॉलो कॅन्डल्स आहेत. तर
ही लाईन चार्ट आहे. ॲक्च्युली ह्या बारला सुद्धा सिम्पल बार्सच म्हणतात आणि ह्याला कॅन्डल्स म्हणतात. ही लाईन चार्ट आहे, पण जनरली कोणता पण ट्रेडिंग मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो तो ह्या कॅन्डल्सवरच करतो. त्याच्यामुळे बाकी कॅन्डल्स किंवा बार्स बघण्यामध्ये जास्त काय अर्थ नाही आहे. त्याच्यानंतर हा एक ऑप्शन आहे इंडिकेटर म्हणून. हा एक खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे ज्याच्यावर पूर्ण टेक्निकल ॲनालिसिस डिपेंड आहे. आणि हेच तर आपल्याला पुढं शिकायचं म्हणजे याला पूर्ण शिकायला तुम्हाला 2-3 महिने इझिली लागतात. मग त्याच्यामध्ये टेक्निकल्स असतात. टेक्निकलमध्ये समजा तुम्हाला कोणतं पण इंडिकेटर लावायचं आहे. आता मी सिम्पल इंडिकेटर लावला RSI, तर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. तर इथं सर्चमध्ये टाईप केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल इनिशियली रिलेटिव्ह सर्च इंडेक्स. ठीक आहे, मी त्याच्यावरती क्लिक करतो आणि हे क्लोज करतो. तर इथं खालच्या साईडला तुम्हाला इथं दिसेल RSI इथं शो झालेला. आता ह्या RSIचा मिनिंग काय होतो हे मी तुम्हाला पुढचं म्हणजे काय व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये समजून सांगाल. तसेच वेगवेगळे फायनान्शियल्स रेशोज असतात. हे फायनान्शियल रेशो जनरली फंडामेंटल ॲनालिसिससाठी यूज केले जातात. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, डिप्रेसिएशन काय, ॲप्रिसिएशन काय, ग्रॉस प्रॉफिट काय, जे काय बॅलन्स शीट जे असतं कंपनीचं त्याच्यामध्ये तुमचे कॅश फ्लो स्टेटमेंट, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स किंवा जे आणखीन बॅलन्स शीट, हे जे काही हे सगळे टर्म्स ह्याच्यामध्ये येतात. हे तुम्ही प्रत्येक शेअरचं इथं चेक करू शकता. तर ह्या गोष्टी शक्यतो फंडामेंटलसाठी आपण ट्रेडिंग यूज करत नाही. आपण जे ट्रेडिंग यूज करतो हे टेक्निकलसाठी यूज करतो आणि ते पुढं आपण बघणार आहोत. तसंच इथं आता समजा मी हा चार्ट लावला आहे, रिलायन्सचा चार्ट लावला आहे आणि इथे RSI इंडिकेटर आहे. आणखीन एक समजा कोणता पण इंडिकेटर मी यूज केला. समजा मी यूज केला रिबन म्हणून एक इंडिकेटर आहे. मूव्हिंग ॲव्हरेज रिबन इंडिकेटर आहे. ठीक आहे, हे दोघांना मी यूज केलं इथं. आणि त्याच्यानंतर मला ही टेम्पलेट सेव्ह करायची, कारण की याच्यावरून मी काहीतरी टेक्निकल गेस करल, ॲनालिसिस करल. ते ॲनालिसिस कसं करायचं ते पुढं बघू आपण. मग हे गेस केल्यानंतर मला हे सेव्ह झाली पाहिजे. दरवेळेस मी रिलायन्सवर क्लिक केल्यानंतर ही पूर्ण टेम्पलेट ॲज इट इज दिसली पाहिजे. तर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर मी इथं सेव्ह टेम्पलेट म्हणून म्हणेल आणि जे काय असेल, जे काय तुमचं आवडतं नाव असेल ते तुम्ही टाकू शकता. इथं महेश म्हणून मी त्याला सेव्ह केलं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ज्यावेळेस पण तुम्हाला ते तुम्ही सेव्ह केल्यानंतर इथं तुम्हाला ॲक्च्युली हे प्रीमियम अकाउंट नसल्यामुळे इथं ते सेव्ह होणार नाही. मी तुम्हाला नंतर त्याचं आयडिया सांगतो. इथं सेव्ह करण्यासाठी काय ऑप्शन्स तुम्हाला क्रिएट करावं लागतील. तर हे इंडिकेटर्स किंवा हे टेम्पलेट इथं तुम्हाला सेव्ह करता येईल. त्याच्यानंतर आता रिलायन्सचा हा शेअर आहे. आता रिलायन्सच्या शेअरची किंमत इथं बघितली तर 1335 आहे. ठीक आहे, आता तुम्हाला रिलायन्स विकत घ्यायचा आहे आणि मी याला हे पहिले काढून टाकतो. रिलायन्स तुम्हाला विकत घ्यायचं आहे, पण तुम्हाला असं वाटते की रिलायन्सच्या शेअरची प्राईस 1200पर्यंत येऊ शकते, 1100पर्यंत येऊ शकते. तर तुम्ही इथं सिम्पली ह्याच्यावरती राईट क्लिक करून इथं सेट अलर्ट करू शकता. सेट अलर्ट करून इथं तुम्हाला ह्याच्यामध्ये किंमत टाकायची. फक्त समजा तुम्हाला वाटतं मी 1200वर आल्यानंतर त्याला बाय करल, तर तुम्हाला इथं ट्रिगर पॉईंट आहे ओनली वन्स ऑर एव्हरी टाईम. ओनली वन्स केल्यावर तो एकदाच तुम्हाला इंडिकेट करल. एव्हरी टाईम म्हटल्यावर जेव्हा तो 1200वर येईल तेव्हा तुम्हाला तो इंडिकेटर करेल. ठीक आहे, जेव्हा मी क्रिएट म्हणतो तर इथं तुम्हाला दिसेल 1200वरती, हे बघा 1200वरती इथं जो क्रिएट झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस रिलायन्स 1200ला येईल त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये रिंग वाजेल, तुम्हाला तो इंडिकेट करेल तो 1200वर आलेला आहे, तुम्ही बाय करू शकता. तर हे सिम्पल पॅनल्स आहेत, लेफ्ट पॅनल, राईट पॅनल. राईट पॅनल खूप महत्त्वाचं आहे आणि टॉपच्या पॅनलमध्ये हे इंडिकेटर महत्त्वाचं आहे. तर इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये जे पण टेक्निकल इंडिकेटर्स असतात त्याच्यामध्ये मोमेंटम इंडिकेटर्स असतील, व्हॉल्यूम इंडिकेटर्स असतील किंवा ट्रेंड इंडिकेटर्स असतील किंवा व्होल्टिलिटी इंडिकेटर्स असतील, हे सगळे इंडिकेटर्स आपण 1 बाय 1 बघणार आहेत. त्याच्यामध्ये शेकडो इंडिकेटर्स आहेत, पण जे महत्त्वाचे इंडिकेटर्स आहेत ते आपण शिकून घेऊ. सध्याच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कर.